तरी आमच्या या स्पर्धेच्या ठिकाणी किरण मोरे सर त्याचप्रमाणे शंकर मोरे सर यांचं इथे किरण आनंद मोरे आणि शंकर बबन मोरे या दोघांचंही या ठिकाणी आमच्या स्पर्धेच्या ठिकाणी आगमन होते। आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल। आपल्याला विनंती असेल की आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे। कमिटीच्या वतीने आपल्याला विनंती केली जाते। खूप खूप धन्यवाद साहेब। पहिलाच चेंडू आपण पाहिला, पहिल्याच चेंडूवरती एक धाव खर्च झालेली पाहायला मिळते। यावेळी मात्र पूल करायचा होता चेंडूला, परंतु चेंडू मात्र जातोय डिक्लेअर झोन मध्ये। पुन्हा एकदा एका धावेने धावसंख्या आपल्याला परावर्तित झालेली पाहायला मिळते। यंगस्टर वानवली संघ नायकाला विनंती असेल की आपला पूर्ण संघ घेऊन आमच्या मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे। आपला सन्मान केला जाईल। यंगस्टर वानवली चालू असलेला आपण सामना पाहतोय सोनाट विरुद्ध आमशी। पहिल्या वेळेला पॉवर प्लेचं षटक हाताळताना आपल्याला दिसतोय। तो प्रत्येक धावसंख्या होते ती 2-3। आता मात्र थोडासा क्षेत्ररक्षकांमध्ये थोडासा गाफीलपणा आपल्याला पाहायला मिळाला आणि दोन क्षेत्ररक्षकांची टक्कर झाली। तदनंतर चेंडू मात्र जातोय मिड ऑफच्या लॉंग ऑफच्या दिशेने। तोपर्यंत मात्र किती 3 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या। अर्थातच संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 6 बिनबाद 6 अशी धावसंख्या। माननीय श्री किरण आनंदजी मोरे साहेब यांचं इथे आगमन होते। कमिटीच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल। आपल्या वेळात वेळ काढून आपण या स्पर्धेच्या ठिकाणी आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवल्यात यासाठी आपले सुद्धा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय। आता मात्र 5वा चेंडू आपल्याला निर्धाव पाहायला मिळतोय। संघाची धावसंख्या बिनबाद 6 अशी धावसंख्या। पहिला वेळेला षटक पॉवर प्लेचं षटक हाताळताना दिसतो युवा गोलंदाज प्रतीक सकपाळ। पुन्हा एकदा चेंडू जातोय निर्धाव। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 6 अशी पाहायला मिळाली। म्हणजेच पॉवर प्लेचं एक यशस्वी षटक हाताळताना पाहायला मिळाला तो गोलंदाज प्रतीक। त्याचप्रमाणे आमच्या मान्यवर कक्षामध्ये माननीय श्री शंकरजी मोरे साहेब यांचे इथे आगमन होते। त्यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत। आमच्या आयोजन कमिटीच्या वतीने आपल्याला सुद्धा आम्ही आपले आभार व्यक्त करतोय। वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघातर्फे दुसरे षटक गोलंदाजी मार्कवरती हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय तो गोलंदाज सचिन आणि स्ट्राईकला असेल तो आता मात्र सूरज। वैयक्तिक 4 या धावसंख्येवरती खेळतोय। कुलदीप नॉन स्ट्राईकला 2 या धावसंख्येवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय। संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 6 अशी धावसंख्या। सचिन गोलंदाजी मार्कवरती तयार। यावेळी सुरेख चेंडू पाहायला मिळाला। चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली। तदनंतर चेंडू फलंदाजाला बीट करून चेंडू गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये। यष्टिरक्षकाने आपलं काम चोख बजावलंय। चेंडू जातोय निर्धाव। धावसंख्या स्थिर पाहायला मिळते बिनबाद 6 अशी धावसंख्या। आता मात्र फलंदाजांना आपला फलंदाजीचा गेअर बदलावा लागेल, कारण धावसंख्या मर्यादित 4 षटकांमध्ये एक मोठी टोटल उभी करायची असेल तर मोठ्या फटक्यांची आतषबाजी करणं गरजेचं असेल। परंतु वारंवार आपल्या शैलीमध्ये बदल करताना दिसतोय तो सचिन कदम नावाचा गोलंदाज आणि तदनंतर फलंदाज मात्र वेळोवेळी वारंवार बीट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर या ठिकाणी यंगस्टर वानवली संघाचा सन्मान अर्थातच आमचे पाहुणे म्हणजेच मान्यवर किरण मोरे सर यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जातो। यंगस्टर वानवली संघ या स्पर्धेत सहभागी होऊन आमच्या या स्पर्धेची शोभा वाढवल्यात यासाठी आम्ही आभार व्यक्त करतोय, सन्मान करतोय। माननीय श्री मोरे सरांच्या वतीने खूप खूप धन्यवाद। वळूया सामन्याकडे। यावेळी मात्र मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला। बऱ्याच कालावधीनंतर 4 धावा पाहायला मिळत आहेत। म्हणजेच 4 धावांची संघाची धावसंख्या परावर्तित होईल। दुहेरी धावसंख्येत पदार्पण करताना पाहायला मिळालं 10 ही धावसंख्या धावफलकावरती। यावेळी बघा पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। एक मोठा फटका प्रहार झाला होता जरूर, परंतु गोलंदाजाने मात्र वापसी केले, पुनरागमन केले म्हणावं लागेल ते सचिन या गोलंदाजाने। नक्कीच पुन्हा एकदा धावसंख्येवरती अंकुश ठेवण्यात यश मिळवतोय। डिक्लेअर
एक डिक्लेअरच्या स्वरूपात मात्र धाव इथे प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळते. 11 धावसंख्या. आता मात्र मोठा प्रहाराखाली क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आणि एक सुरेख झेल आपल्या गोदीमध्ये विसावून घेतलाय. पहिला झटका अर्थातच पहिला गडी बाद होतोय 11 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा नेल्सन फिगर आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. 11 धावांवरती एक गडी बाद होतोय म्हणजेच या ठिकाणी पहिला झटका बसतोय. त्याचप्रमाणे हरचंदी गावचे माननीय श्री सुरेश रामचंद्र मोरे साहेब यांचं इथे आगमन होते. कमिटीच्या वतीने त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत केलं जाते. त्यांना विनंती असेल की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. त्याचप्रमाणे माधवली गावचे सुपुत्र सकपाल साहेब यांचं सुद्धा इथे आगमन होते. त्यांना सुद्धा विनंती असेल की आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन आपण स्थानपन्न व्हायचे. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. या स्पर्धेच्या दरम्यान मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. तमाम जमलेल्या मान्यवरांचं, क्रीडा रसिकांचं, पुन्हा एकदा युट्यूबला जोडलेल्या क्रीडा रसिकांचं मी समालोचक राजेश पातळ या दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. आणि या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी आपण या ठिकाणी जमलोत, सगळ्यांनी उपस्थिती आपली दाखवली, यासाठी सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. खूप धन्यवाद. या मैदानावरती सामना चालू आहे सोनाट विरुद्ध आमशी आणि आमशी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय. तदनंतर मात्र 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 11 वरती एक गडी म्हणजेच एक गडी तंबूत परतलाय. सलामीचा फलंदाज तंबूत परतलाय. तदनंतर नवीन फलंदाज श्रीकांत फलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. शशिकांत माफ करा, गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. यावेळी मात्र सुरेख गोलंदाजी, परंतु चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एक धाव निश्चित मिळेल. एका धावेनेशी पुन्हा एकदा संघाची धावसंख्या परावर्तित झाल्या पाहायला मिळते. 12 या ठिकाणी अहिर वानकली गावचे सुपुत्र मान्य श्री सुदेश सकपाळ, त्याचप्रमाणे प्रोफेशनल प्लेयर प्रतीक कदम यांचं इथे आगमन होतंय. आमच्या कमिटीच्या वतीने त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. त्यांना विनंती असेल की आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. पुन्हा एकदा एक धावेची लहर उमटवली गेली मैदानावरती. थोडासा संत असा खेळ पाहायला मिळतोय आमशी संघाकडून. नक्कीच आता मात्र थोडासा गेअर बदलावा लागेल फलंदाजांना. धावसंख्या मोठी उभारायची असेल, मोठं टार्गेट उभं करायचं असेल तर थोडीशी मोठी फटकेबाजी नितांत गरजेची असेल ती आमशी संघाला. तर या ठिकाणी अहिर वानकली गावचे सुपुत्र मान्य श्री सुदेश सकपाळ आणि त्याचप्रमाणे प्रोफेशनल प्लेयर प्रतीक कदम या ठिकाणी उपस्थित आहेत. या दोघांची आमच्या मान्यवर कक्षामध्ये सन्मान केला जाईल. मी विनंती करतो रोहित मोहन मोरे सरांना प्रोफेशनल प्लेयर प्रतीक कदम यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. मी रोहित मोरे सरांना विनंती करतोय की प्रतीक कदम अर्थातच प्रोफेशनल प्लेयर या ठिकाणी आमच्या स्पर्धेच्या ठिकाणी आलेत. त्यांचा सत्कार रोहित मोहन मोरे सर यांच्या शुभ हस्ते आमच्या मान्यवर कक्षामध्ये संपन्न होताना आपण स्क्रीनवरती पाहतोय. खूप स्वागत असेल, हार्दिक स्वागत असेल. प्रतीक, आपल्या प्रोफेशनल करिअरमध्ये आपण एक वेगळीच छाप निर्माण केली. आपल्या गावासाठी, आपल्या वाडीसाठी आपण क्रिकेट खेळताना एक मोठं नाव आपण कमवलंय आणि त्यासाठीच आपल्या या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्यानंतर अहिर वानुगली गावचे सुपुत्र मान्य श्री सुदेश सकपाळ यांचा सत्कार या ठिकाणी केला जाईल. माननीय सुरेश रामचंद्र मोरे साहेब यांना मी विनंती करेन की त्यांनी सुदेश सकपाळ सरांचं या ठिकाणी सन्मान करायचा आहे. हार्दिक स्वागत असेल. वळूया सामन्याकडे. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 16 ही धावसंख्या. 2 गडी बाद 16 अशी धावसंख्या. तिसरा षटकाचा खेळ चालू असताना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय नवीन फलंदाज राकेश मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. सुरेश सकपाळ एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक हाताळतानाच दिसतोय तो सुरेश. यावेळी पुन्हा एकदा
फटका चांगला सजवायचा होता, परंतु चेंडू मात्र बॅटच्या स्लॉटमध्ये आलेला नव्हता आणि तदनंतर एका धावेची लहर उमटवली गेली मैदानामध्येच. म्हणजेच एका धावेनिशी संघ पुन्हा एकदा पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळतोय 16 या धावसंख्येवरती, 17 या धावसंख्येवरती. यावेळी सुरेख फटका सजवला. यावेळी मिडॉनचा क्षेत्ररक्षक घेऊन चेंडू अडवेल, चेंडूची फेकी करेल तोपर्यंत 2 धावांची लहर या ठिकाणी उमटवली गेली. म्हणजेच 2 धावांशी पुन्हा एकदा संघाची धावसंख्या परावर्तित होताना आपल्याला पाहायला मिळते ती 19 ही धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र मोठे फटके नक्कीच येत नसले तरी एकेरी दुहेरी धावेने धावसंख्या धावफलक हलका ठेवताना दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी मात्र खोदून मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका. नक्कीच त्या ठिकाणी मिडॉनचा क्षेत्ररक्षक येऊन चेंडू अडवेल, मिडॉनचा क्षेत्ररक्षक आणि फेकी करेल तोपर्यंत मात्र एक धाव पळून पूर्ण केली जाते. म्हणजेच 20 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 2 गड्यांच्या मोबदल्यात तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाला. अर्थातच आता 4थं षटक प्रगतीपथावरती असेल, म्हणजेच शेवटचं हाणामारीचं षटक आपल्याला पाहायला मिळेल ते सोनाट संघाच्या गोलंदाजाकडून. मर्यादित 4 षटकांचा हा सामना जिंकायचा असेल तर मोठी धावसंख्या, एक मोठं टार्गेट उभं करायचं या इराद्याने उतरलेले फलंदाज. तदनंतर मात्र 2 फलंदाज तंबूत परतले आणि आता मात्र फलंदाजांची जोडगोळी आपल्याला पाहायला मिळते ती राकेश आणि त्याच्यासोबत शशिकांत. हे दोन्ही फलंदाज नावाजलेले फलंदाज, चौकारा षटकारांचे बादशाह समजले जाणारे फलंदाज, परंतु मोठ्या फटक्यांपासून वंचित राहिलेत आतापर्यंत, कारण गोलंदाजांचं वर्चस्व आपल्याला या सामन्यात आपण पाहायला मिळते. यावेळी मात्र मोठा फटका सजवलाय. बराच काळ ज्या फटक्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, प्रत्येक प्रेक्षक वाट पाहत होता, त्याचप्रमाणे आमशी संघाचे समर्थक ज्या फटक्याची वाट पाहत होते तो फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि एक खणखणीत षटकार. नक्कीच या षटकाराने धावसंख्या मात्र जलद गतीने परावर्तित होताना आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 26 ही धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचं हाणामारीचं षटक आपण पाहतोय गोलंदाज ओमकार याच्या मार्फत आणि पहिल्याच चेंडूवरती खणखणीत प्रहार पाहायला मिळालाय. यावेळी मात्र पुन्हा एकदा सुरेख फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला चेंडू, क्षेत्ररक्षक मात्र तिथे अवेलेबल असेल, चेंडूची फेकी करेल तोपर्यंत एकच धाव आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. 21 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला 27 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 2 गड्यांच्या मोबदल्यात. ओमकार हा गोलंदाजी मार्कवर शेवटचं हाणामारीचं षटक आणि नक्कीच या गोलंदाजाला आपल्या गोलंदाजीच्या शैलीमध्ये वारंवार बदल करावा लागत असणार, कारण समोर फलंदाज शशिकांत आणि राकेश दोन्ही ही धडाडीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी पुन्हा एकदा सुरेख चेंडू म्हणावा लागेल गोलंदाजाचा. यावेळी गोलंदाज मात्र आपल्या शैलीमध्ये बदल करताना पाहायला मिळतोय आणि तदनंतर चेंडूची निर्धाव सांगता आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजेच पुन्हा एकदा 0 ही धावसंख्या खर्च करताना पाहायला मिळतोय तो ओमकार नावाचा गोलंदाज आणि यावेळी मात्र राकेशकडे कोणतंही उत्तर नसेल, चेंडू जातोय निर्धाव. 27 अशी धावसंख्या फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात 4थं षटक चालू. 4थ्या षटकाचे शेवटचे 3 चेंडू शिल्लक. या 3 चेंडूमध्ये मोठे प्रहार पाहायला मिळतील का गोलंदाज आपलं वर्चस्व कायम ठेवण्यात यश मिळेल हे मात्र पाहण्याजोगं असेल. आपण स्पर्धा पाहतोय अर्थातच केदारेश्वर जनकल्याण मंडळ हरचंदी मुंबई, केदारेश्वर क्रिकेट क्लब हरचंदी आयोजित भव्य दिव्य ही क्रिकेट स्पर्धा केदारेश्वर महाकाली चषक 2025 चा हा थरार. यावेळी मात्र एक सुरेख फटका सजवला होता, त्यानंतर एक खराब फेकी म्हणावी लागेल आणि अतिरिक्त धाव सुद्धा देण्यास भाग पाडले. 3 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 3 धावांची लहर उमटवली गेली मैदानात. फलंदाज शशिकांत आणि राकेश यांच्या माध्यमातून 3 धावांशी संघ पोहोचतोय 30 या धावसंख्येवरती. यावेळी मात्र पुन्हा एकदा बघा सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता, पण थोडीशी खराब फेकी आणि तदनंतर मात्र चेंडू अवांतर म्हणून घोषित केला गेला तो पंचांकडून. म्हणजेच नक्की पुन्हा एकदा धावसंख्या परावर्तित होताना आपल्याला पाहायला मिळते. एका अवांतर धावेने धावसंख्या परावर्तित होते 31 ही धावसंख्या. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळालाय. नक्कीच लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू जातोय सीमारेषा पार. खणखणीत चौकारांशी पुन्हा एकदा धावसंख्या आता मात्र 35 पाहायला मिळते. म्हणजेच 35 ही धावसंख्या धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र फलंदाज शशिकांत याचं कौतुक करावं लागेल, राकेश याचं कौतुक करावं लागेल. दोन्ही फलंदाजांकडून मोठ्या फटक्यांची आतषबाजी होताना आपल्याला पाहायला मिळते. 34 ही धावसंख्या 35 ही धावसंख्या फलकावरती लागली आहे. 35
शेवटचा चेंडू. यावेळी मात्र फटका मोठा मारायचा प्रयत्न होता नक्कीच फलंदाजाचा, परंतु बॅट चेंडू आणि बॅटचा काही एवढा संपर्क नव्हता, नक्कीच टायमिंग नव्हता म्हणावा लागेल. आणि तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांशी संघ पोहोचतोय 37 या धावसंख्येवरती. म्हणजेच 4 षटकांच्या समाप्तीनंतर आमशी संघाची धावसंख्या पाहायला मिळते 37, 2 गड्यांच्या मोबदल्यात. म्हणजेच 38 धावांचा पाठलाग करावा लागेल तो सोनाट संघाला. आता मात्र समीकरण पाहायला गेलं तर 24 चेंडू आणि 38 धावा असं समीकरण आपण पाहतोय. श्री केदारेश्वर महाकाली चषक 2025 हा थरार. आणि हा थरार नक्कीच युट्यूबच्या माध्यमातून अर्थातच 22 यार्ड्स टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण जगभर प्रक्षेपित केला जातोय. त्यासाठी विशेष कौतुक करावं लागेल ते कॅमेरामॅनचा. प्रत्येक चेंडू मागे आपला कॅमेरा फिरवताना पाहायला मिळत आहेत आणि नक्कीच एक चांगलं प्रक्षेपण पाहायला मिळतंय. आमच्या मान्यवर कक्षामध्ये मान्यवर कोणत्या स्टाईल मध्ये बसले आहेत, कोणत्या मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार होतो, कोणत्या मान्यवरांना या ठिकाणी त्यांचं हार्दिक स्वागत केले जाते. प्रत्येक क्षण आमच्या कॅमेरामॅनच्या मार्फत टिपले जात आहेत. खूप खूप आभार व्यक्त करतो. यूट्यूब अर्थातच 22 यार्ड्स टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा जगभर प्रसारित केली जाते. या स्पर्धेसाठी पंच म्हणून काम पाहत आहेत ते शशी साटम सर, धनंजय कोळी सर आणि अमित गोलतकर सर. आणि समालोचन कक्षामध्ये विचार केला तर मी स्वतः राजेश पाताडे आणि माझ्यासोबत मानस मनोरे सर. सर्वांचं तमाम क्रीडा रसिकांचं उपस्थित सर्व मान्यवरांचं आम्ही दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. सामना चालू आहे सोनाट विरुद्ध आमशी आणि आमशी संघाने नाणेफेक जिंकून मर्यादित 4 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करत 37 धावा जमा केल्यात आणि 38 धावांचं लक्ष ठेवलंय ते सोनाट संघासमोर. चला लगेचच आमशी संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्या. सामन्याला विलंब करू नका. आजचा अंतिम दिवस असल्यामुळे वेळेचं भान आपल्याला प्रत्येकाला ठेवणं गरजेचं असेल. कारण वेळेचा विचार केला तर 5 वर्ष एखाद्या म्हणजे इलेक्शनला उभा राहिलेला जर उमेदवार हारला तर त्याला महत्त्व असतं, 5 वर्षाचं महत्त्व कळतं. त्यानंतर 1 वर्षाचा विचार केला तर शाळेत नापास झालेल्या विद्यार्थ्याचा विचार करा, त्याला 1 वर्षाचं महत्त्व किती आहे ते समजतं. त्यानंतर 1 महिन्याचा विचार केला तर मातृत्वाच्या वाटेवर असलेल्या एखाद्या आईला विचारा प्रत्येक महिन्याचं महत्त्व. आणि त्यानंतर 1 दिवसाचा विचार केला तर मोलमजुरी करणाऱ्या एखाद्या मजुराला विचाराला 1 दिवसाचं महत्त्व. त्यानंतर 1 मिनिटाचा 1 तासाचा विचार केलात तर 1 तासासाठी झगडत होता. अर्थातच जगज्जेता अलेक्झांडर 1 तासासाठी जीवन जगण्यासाठी झगडत होता आणि त्याला विचारा 1 तासाचं महत्त्व. त्यानंतर 1 मिनिटाचा विचार केला तर 1 मिनिटासाठी एखादे बस किंवा ट्रेन चुकते त्यासाठी जो करणारा प्रवासी असतो त्याला 1 मिनिटाचं महत्त्व विचारा. त्याचप्रमाणे वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये ज्यावेळी हल्ला झाला होता त्या वर्ल्ड ट्रेड सेंटरमधून जे सुखरूप बाहेर पडले होते 1 मिनिटापूर्वी हल्ला होण्याच्या अगोदर बाहेर पडले होते त्यांना 1 मिनिटाचं महत्त्व विचारा. त्यानंतर 1 सेकंदाचा विचार केला तर ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये एखाद्या धावपटूला ते 1 सेकंदाचा महत्त्व विचारा. म्हणूनच वेळेचं नियोजन ठेवून ही स्पर्धा आपण पाहतोय. श्री केदारेश्वर महाकाली चषक 2025 हा थरार आणि या थरारामधील नक्कीच दुपारच्या सत्रामध्ये आपण सामना पाहतोय. क गटातून पहिला सामना सोनाट विरुद्ध आमशी हे दोन्ही बलाढ्य संघ यावेळी आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुपारच्या रखरखत्या उन्हामध्ये ही स्पर्धा आपण अनुभवतोय. श्री केदारेश्वर महाकाली चषक 2025 आणि आपल्या संघासाठी, आपल्या वाडीसाठी, आपल्या गावासाठी नाव कमवायचं असेल तर मात्र घाम गाळणं गरजेचं असेल. कारण जर पाण्याने आंघोळ केली तर पोशाख बदलता येतो, पण जर तुम्ही घामाने आंघोळ केलात तर नक्कीच तुम्हाला इतिहास घडवता येतो. आणि या इतिहास घडवायचा असेल तर तुम्हाला या रखरखत्या उन्हामध्ये क्रिकेटमध्ये आपले कौशल्य दाखवून नक्कीच प्रत्येक सामन्यामध्ये विजय होऊन पुढच्या फेरीत प्रवेश करावा लागेल. आणि तदनंतर संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्कीच तुम्हाला श्री केदारेश्वर महाकाली चषक 2025 वरती नाव कोरण्यासाठी सज्ज व्हावं लागेल. इतिहास घडवायचा असेल तर नक्कीच या ठिकाणी तुम्हाला मेहनती गरजेची असेल. चला लगेचच क्षेत्ररक्षण सजून घ्या. आमचे संघ 24 चेंडू आणि 38 धावा असं समीकरण आपण सकाळच्या सत्रापासून सामने पाहतोय. झोळाई कुमटे, रुळे, खांबिल चोरगे, यंगस्टर वानवली आणि आता सोनाट आमशी हे 2 संघ आपण पाहतोय. बरेचसे संघ या स्पर्धेमधून पहिल्याच सामन्यामध्ये पराजय प्राप्त करून नक्कीच या स्पर्धेतून जरी बाहेर झाले असले तरी त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो, एकदा हरण्याने कोणी फकीर होत नाही आणि एकदा जिंकल्याने कोणी सिकंदरी होत नाही. फक्त तुमचा स्पर्धेमधला आपला गुणवत्ता तुमची राखायची असेल तर वेळोवेळी तुम्हाला तुमच्यामध्ये सुधारणा करावे लागतील आणि पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला सज्ज व्हावे लागेल.
आमच्या मान्यवर कक्षामध्ये सकाळपासून आपण पाहिले माननीय श्री गणेश मोरे सर, प्रणित मोरे सर, किशन शिवाजी मोरे सर, त्याचप्रमाणे KSK चे अध्यक्ष प्रकाशजी माने सर, शैलेश सोनकर सर, सचिन शिंदे सर, अरुणभाई कदम सर, किरण कदम सर, श्याम कदम सर, त्याचप्रमाणे सुदेश सकपाळ सर आणि प्रतीक कदम सर, या सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या कमिटीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार व्यक्त करतोय. या सामन्याकडे सोनाट विरुद्ध आमशी. सोनाट संघाला मर्यादित 4 षटकामध्ये जिंकण्यासाठी धावा करायच्या, त्या 38, 24 चेंडू आणि 38 धावाचं समीकरण. पाहूया पहिल्या वहिल्या गोलंदाजी मार्कवरती, अर्थातच पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज यावेळी वर्णी लागते हे मात्र पाहण्याजोगं असेल. कुलदीप नावाचा गोलंदाज आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय आणि प्रत्येक संघ या ठिकाणी नक्कीच केदारेश्वर क्रिकेट क्लब आयोजित ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा अर्थातच महाकाली चषक 2025 वरती नाव कोरण्याच्या इराद्याने उतरलेले हे संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाज सुरेश सकपाळ आणि प्रथमेश कदम आपल्याला फलंदाजी मार्कवरती पाहायला मिळत आहेत. पहिलाच चेंडू, यावेळी मात्र सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली, त्यानंतर फलंदाज चेंडूला बीट झाला, चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या मागे आणि नक्कीच या ठिकाणी डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. पहिल्याच चेंडूवरती 0 ही धावसंख्या खर्च करताना पाहायला मिळतोय आणि नक्कीच तुम्हाला क्रिकेटमध्ये जिद्दी बनायचं असेल, इतकी जिद्द बंदा की ध्येयापुढे तुम्हाला काही दिसलं नाही पाहिजे. यावेळी दुसरा चेंडू आपण हाताळलेला पाहिला कुलदीपच्या माध्यमातून. या ठिकाणी पॉइंटच्या दिशेने मारलेला हा फटका आणि इथे मात्र नो चेंडू घोषित करतायत पंच. थोडासा गोलंदाजाला या ठिकाणी वॉर्निंग दिली जाते. या ठिकाणी बाद केला जातोय गोलंदाज, थ्रो गोलंदाजी म्हणावी लागेल. यासाठी पहिलाच चेंडू नो आणि 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या, म्हणजेच सहा धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच चेंडूवरती एक थ्रो ऍक्शन मध्ये गोलंदाजी केली होती ती गोलंदाज कुलदीप याने आणि त्याला मात्र दंडित केलं गेलंय, त्याला बाद केलं गेलंय. पहिलं षटक चालू असताना 6 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावा करायच्या त्या 38 जिंकण्यासाठी. यानंतर होणारा सामना NKCC आहेर विरुद्ध हातलोट. दोन्ही संघ नायकांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी लगेचच आमच्या मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. NKCC आहेर आणि हातलोट दोन्ही संघ नायकांना विनंती असेल मंचावरती आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. यानंतर होणारा आपला सामना असेल याची आपण नोंद घ्यायची आहे. आता मात्र गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी नवीन गोलंदाज सुजल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र पॉइंटच्या डोक्यावर मारण्याचा इरादा होता फलंदाजाचा. इथे मात्र 1 धाव नक्की मिळते. एका धावेनिशी संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. बिनबाद 7 पुन्हा एकदा नो चेंडू घोषित करतायत, म्हणजेच 8 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. आणि नक्कीच यावेळी फ्री हिटचा हा चेंडू, गोलंदाजाच्या जखमेवरती मीठ चोळण्याचा हा निर्णय फलंदाजांचा आणि तदनंतर फुलटॉचा चेंडू. आता मात्र थोडासा फटका चुकीचा म्हणावा लागेल फलंदाजाचा. एक मोठा स्लॉट मध्ये आला होता चेंडू, परंतु बॅटने तेवढीशी कमाल दाखवली नव्हती, त्यामुळे एकाच धावेवरती समाधान. पुन्हा एकदा चेंडू नो म्हणून घोषित करतायत. सलग 2 चेंडू नो पाहायला मिळत आहेत, म्हणजेच संघाची धावसंख्या आपल्याला परावर्तित होताना पाहायला मिळते. 10 ही धावसंख्या धीर धावसंख्येत पदार्पण करताना पाहायला मिळते. पहिलं पहिलं पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये काही घडते पहा. मैदानावरती प्रत्येक चेंडू नो म्हणून घोषित केला जातोय पंचांकडून, म्हणजेच खराब फेकी म्हणावी लागेल ती गोलंदाजांची. आणि आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये बदल करताना आपल्याला पाहायला मिळतोय, म्हणजेच नवीन गोलंदाज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. शशी हा गोलंदाज. धावसंख्या मात्र आतापर्यंत आपण पाहतोय बिनबाद 10 अशी धावसंख्या. आता मात्र धावांचा पाऊस पडताना मिळतोय, अवांतर धावांचा पाऊस पाहायला मिळालाय.
तो सोनाट तो आमशी संघाच्या गोलंदाजांकडून नक्कीच या ठिकाणी सोनाट संघ फायदेशीर ठरतोय. 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी सुरेख फटका सजवला आहे, परंतु थोडीशी इथे चुकी होते म्हणावी लागेल. मागे परत चेंडू मात्र निर्धाव सांगता आपल्याला पाहायला मिळाली. बऱ्याच काळानंतर निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. संघाची धावसंख्या स्थिरावलेली पाहतोय. बिनबाद 10 अशी धावसंख्या पहिल्या षटकाचा दुसरा चेंडूची सांगता झाल्यानंतर, म्हणजे थोडंसं महागडं षटक म्हणावं लागेल. पॉवर प्लेचं षटक आहेतच आणि वरून अवांतर धावसंख्या म्हणजे कुठेतरी फायदेशीर ठरताना, म्हणजेच सोनाट संघाला याची पुरेपूर फायदा होताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न, फटका सजवलाय परंतु फटक्यामध्ये ताकद नव्हती. तदनंतर क्षेत्ररक्षक येऊन झेल टिपण्याचा प्रयत्न करतोय, परंतु थोडासा जज करण्यात मात्र चुकतोय आणि नक्कीच चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. संघाची धावसंख्या परावर्तित होताना आपल्याला पाहायला मिळते. बिनबाद 14 अशी धावसंख्या. पहिला पॉवर प्लेचं षटक आणि आतापर्यंत 14 धावा खर्च केल्यात आणि नक्कीच यावेळी गोलंदाजांचा खराब कामगिरी म्हणावी लागेल. आणि यावेळी मात्र फलंदाज प्रत्येक वेळी खराब फटक्यावरती मोठा फटका मारण्याचा संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत धावसंख्या 14 ही धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. यानंतर होणारा सामना NKCC आहेर आणि हातलोट. दोन्ही संघ नायकांना विनंती असेल की आपण लगेचच आमच्या मंचावरती यायचं आहे. नाणेफेक या ठिकाणी केली जाईल. मान्यवर आपली वाट पाहतायत, याची कृपया दोन्ही संघ नायकांनी नोंद घ्यायची आहे. यावेळी मात्र सुरेख फटका सजवण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र झेल बाद होऊन परतावा लागेल. पॉईंटच्या डोक्यावर मारण्याचा इरादा नक्कीच होता फलंदाजाचा, परंतु पॉईंटचा क्षेत्ररक्षक मात्र तिथे तत्परतेने झेल टिपण्यात यश मिळवले आणि एक सुरेख झेल म्हणावा लागेल. डोळ्याच्या पापण्या मिटता तोच चेंडू त्याच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि तदनंतर मात्र पहिला गडी बाद होतोय. तो सोनाट संघाचा, म्हणजेच 14 वरती 1 गडी बाद आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक चालू असताना आता मात्र प्रथमेश कदम 7 या धावसंख्येवरती तंबूत परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता सुरेश सकपाळला साथ देण्यासाठी मात्र नवीन फलंदाज मैदानात जाताना आपल्याला पाहायला मिळेल ओमकार. आणि ओमकारकडे सुद्धा मोठे फटके मारण्याची नक्कीच क्षमता असेल, कारण सलामीची जोडगोळी जर फेल ठरली तर तदनंतर येणारा 1 डाऊनचा फलंदाज नक्कीच एक धाडाडीचा फलंदाज मानला जातो. तोही आपल्या संघासाठी मोठे फटके मारून विजय आणण्याचा प्रयत्न करू शकतो आणि नक्कीच या ठिकाणी ओमकारची वर्णी लागतील आपण पाहतोय. पहिल्या षटकाचे 4 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 14 एका गड्याच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज ओमकार स्ट्राईकला असेल, नॉन स्ट्राईकला असेल तो सुरेश सकपाळ वैयक्तिक 1 या धावसंख्येवरती खेळताना. यावेळी मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न ओमकार याचा. नक्कीच चेंडू 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून जातोय आणि यावेळी मात्र क्षेत्ररक्षकाचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चेंडूची अडवणूक करतोय, चेंडूची फेकी करतोय, तोपर्यंत 2 धावा पण पूर्ण केल्या गेल्यात. म्हणजेच संघाची धावसंख्या आता 16 आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती शशिकांत. यावेळी मोठा फटका मारलाय, चेंडू खाली. क्षेत्ररक्षक इथे मात्र थोडासा फंबल होताना पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षकांत. नंतर चेंडू मात्र जमिनीला दान दिला गेला, झेल जमिनीला दान केला गेला. एक चांगला प्रयत्न होता नक्कीच त्या क्षेत्ररक्षकाचा. चेंडू बराच काळ हवेमध्ये होता, चांगला जज केला गेला नाही आणि तदनंतर मात्र एक जीवनदान मिळालं म्हणावं लागेल ते ओमकार याला. आणि नक्कीच या ठिकाणी 2 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला ऍड होताना दिसते. म्हणजेच संघाची धावसंख्या 18 अशी धावसंख्या. एक सुरेख झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता तो क्षेत्ररक्षकाने, कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं, पण तो नीटसा जज झाला नव्हता आणि तदनंतर 2 धावांची लहर उमटवली गेली ती मैदानात. संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. 18 अशी धावसंख्या. जिंकण्यासाठी 38 धावांचं लक्ष आणि आता मात्र जिंकण्यासाठी 30 धावांची गरज असेल, 20 धावांची गरज असेल. 18 चेंडू आणि 20 धावा असं समीकरण. 3 षटकांचा खेळ शिल्लक, म्हणजेच 18 चेंडू आणि 20 धावांचं समीकरण. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजांनी फटकेबाजी केलीच आणि त्याला अतिरिक्त धावांची मात्र जोड मिळाली आणि तदनंतर 18 धावांवरती 1 गडी बाद अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ती सोनाट संघाची 38 धावांचा पाठलाग करताना उत्तरार्धात हा
सामना आपण पाहतोय सोनाट विरुद्ध आमशी. आमशी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. 37 धावा जमा केल्या. मर्यादित 4 षटकांमध्ये 38 धावांचं लक्ष ठेवले सोनाट संघासमोर. आणि आता पहिलं पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या 18 आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच 18 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक असेल. 18 चेंडूमध्ये धावा बनवायला लागतील ते 20. आणि नक्कीच आपण केदारेश्वर महाकाली चषक 2025चा विचार केला तर या चषकावरती नाव कोणाचा प्रत्येकाचा मानस असेल आणि प्रत्येकाचं स्वप्न असेल. कारण रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे 2च पर्याय असतात. स्वप्न बघत परत झोपा, नाहीतर ते स्वप्न साकार करण्यासाठी उठून उभे राहा. आणि या ठिकाणी नक्कीच सगळे संघ सकाळी झोपून उठल्यानंतर नक्कीच हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. श्री केदारेश्वर महाकाली चषक 2025च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण अनुभवतोय. 22 यार्ड्स क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण अनुभवतोय. यावेळी सुरेख चेंडू आणि सुरेख चेंडूला एक सन्मानजनक फटका आपल्याला पाहायला मिळाला. तो फलंदाज सुरेशाच्या बॅटमधून. नक्कीच या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली आहे. पहिला चेंडू सुरेख चेंडू आणि त्या सुरेख चेंडूला एक सन्मानजनक फटका. म्हणजेच फलंदाजांचं असं असतं खराब चेंडूवरती मोठे फटके मारायचे आणि चांगल्या चेंडूवरती एक सन्मानजनक फटका मारायचा, हेच ध्येय. पुन्हा एकदा सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. वारंवार यॉर्कर पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि तदनंतर फलंदाज चेंडूला बीट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. संघ पोहोचतोय 19 या धावसंख्येवरती. दुसरं षटक चालू असताना म्हणजे आता समीकरण बदलते. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 16 चेंडूमध्ये 19 धावा जमा कराव्या लागतील त्या सोनाट संघाला जिंकण्यासाठी. एनकेसीसी आहेर आणि हातलोट आपल्याला शेवटचा पुकार असेल. आपल्याला वारंवार विनंती केली जाते की आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी लगेचच यायचं आहे. एनकेसीसी आहेर आणि हातलोट संघनायक दोघांनाही विनंती असेल आपण लगेचच नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचं आहे. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 20 अशी धावसंख्या. अवांतर धावसंख्येने धावसंख्येत भर पडलेली पाहायला मिळते. म्हणजेच पुन्हा एकदा समीकरण बदलते. 16 चेंडू आणि 18 धावा. सकाळच्या सत्रापासून पाहतो आपण प्रत्येक सामना रोमहर्षक या स्पर्धेमार्फत. कारण या स्पर्धेमध्ये उतरलेले संघ सगळे बलाढ्य संघ, तुल्यबळ संघ आपण पाहतोय श्री केदारेश्वर महाकाली चषक 2025च्या माध्यमातून. यानंतर होणारा सामना एनकेसीसी आहेर आणि हातलोट दोन्ही संघ नायकांनी लगेचच नाणेफेकीसाठी आमच्या मंचावरती यायचं आहे. या ठिकाणी मान्यवर आपली वाट पाहत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार. यावेळी पॉइंटच्या डोक्यावरून फटका सजवलाय. चेंडूला पाठवलंय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. नक्कीच चेंडू जातोय चौकार. 4 धावांशी पुन्हा एकदा समीकरण बदललंय. आता मात्र धावसंख्या आपण पाहतोय 24 ही धावसंख्या फलकावरती. म्हणजेच 14 चेंडू आणि 14 धावांची गरज. एनकेसीसी आहेर संघनायक लगेचच आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. तुम्हाला वारंवार विनंती केली जाते. स्पर्धा आपली आहे. या स्पर्धेच्या ठिकाणी नियमांचं पालन करणं गरजेचं असेल. तर यानंतर होणाऱ्या सामन्याचे नाणेफेक माननीय श्री सुदेश दादा सकपाळ यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. कृपया दोन्ही संघनायकांना विनंती असेल की आपण लगेचच नाणेफेकीसाठी मंचावरती यायचं आहे. सकपाळ साहेबांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. दरम्यान एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. चौकारांशी संघाची धावसंख्या परावर्तित झाले पाहतो आपण. संघाची धावसंख्या 28 अशी धावसंख्या. म्हणजे जिंकण्यासाठी 10 धावांची गरज असेल. आता मात्र गोलंदाजांना आपलं शस्त्र काढावं लागेल. गोलंदाजांना किमिया दाखवावी लागेल आणि यावेळी खरोखरच किमिया दाखवली गोलंदाजांनी. एक सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळ घेतली. फलंदाजाला नीटसा चेंडू जज करता आला नाही आणि त्यानंतर चेंडू जाऊन आदळला तो यष्ट्यांवरती. म्हणजेच चांगलं सुयश म्हणावं लागेल ते गोलंदाज संस्कार याला. नक्कीच या ठिकाणी दुसरा गडी बाद होतोय तो सोनाट संघाचा. 2 गडी बाद 28 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. यावेळी गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. 10 चेंडूमध्ये 10 धावांची गरज असताना एक मोठी विकेट, मोठा मासा गळाला लागलाय आणि नक्कीच या ठिकाणी
सुरेश तंबूमध्ये परत आपल्याला पाहायला मिळते. सलामीचा हा फलंदाज मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवला होता नक्कीच, आणि तोच मोठ्या फटक्यांसाठी संघर्ष करताना या ठिकाणी स्वतः त्रिफळाचे तो बाद होऊन परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 गडी बाद संघाची धावसंख्या 28 अशी आपण पाहतोय, म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 10 धावांचं लक्ष असेल. चेंडू शिल्लक असतील ते 12 चेंडू आणि 10 धावा असं समीकरण. अजूनही सामना दोन्ही संघाच्या बाजूने झुकलेला. जर गोलंदाजांनी चांगली मोठी किमया दाखवली तर नक्कीच हा विजय खेचून आणू शकतो. आणि हा रोमहर्षक सामना, यानंतर होणारा सामना NKCC आहेर आणि हातलोट या सामन्याची नाणेफेक नक्कीच आमचे मान्यवर सकपाळ साहेब यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक आमच्या टॉस बॉक्स मध्ये केली जाते. यानंतर मात्र थोडीशी उशिरा फेकी म्हणावी लागेल आणि तदनंतर एक धाव पळून पूर्ण केली जाते. सूरज नावाचा गोलंदाज पहिल्या वहिल्या चेंडूवरती एक धाव खर्च करतोय. एका धावनेशी संघ पोहोचतोय 29 या धावसंख्येवरती, म्हणजे आता समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळते. 11 चेंडू आणि 9 धावा असं समीकरण. यावेळी स्लोअर पद्धतीचा चेंडू आणि मोठा फटका पाहायला मिळालाय. फटक्याखाली कोणताही क्षेत्ररक्षक नसेल. क्षेत्ररक्षक धाव तेवढून झेल टिपण्याचा प्रयत्न, झेल जमिनीला दान आणि तदनंतर 2 धावांची लहर उमटवली गेली मैदानात. संघाची धावसंख्या 31 अशी पाहायला मिळते. नाममात्र 7 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक असतील ते 10. गोलंदाजी मार्गावरती आपल्याला सूरज पाहायला मिळतोय. एक आगळीवेगळी गोलंदाजीची शैली त्याची पाहायला मिळते. स्लोअर पद्धतीचे चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्या स्लोअर पद्धतीच्या चेंडूवरती खरपूस समाचार घेण्याचा प्रयत्न दिसतोय तो फलंदाजाचा. आणि यावेळी मात्र फलंदाजाला बाद होऊन परतावं लागेल. यष्टीची धुवून परतावं लागेल. तिसरा गडी बाद होतोय सचिन याच्या रूपामध्ये. नक्कीच सचिन कदम एक धडाडीचा फलंदाज यावेळी मात्र अपयशी ठरताना दिसतोय. संघाला नाममात्र 7 धावांची गरज असेल. सचिन याच्याकडून अपेक्षा होती विजयी षटकार, विजयी चौकार मारण्याची त्याच्या समर्थकांकडून, परंतु सचिन मात्र या ठिकाणी सगळ्यांना नाराज करून तंबूत परतताना आपल्याला पाहायला दिसतोय. संघाची धावसंख्या 32 वरती 3 विकेट म्हणजेच 32 लॉस ऑफ 3 विकेट्स धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 6 धावांची गरज असेल आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानात सरसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी खराबपैकी पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर पंचांना कवायत करायला लावणारा हा चेंडू आणि नक्कीच या अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडलेली आपल्याला पाहायला मिळते. 33 ही धावसंख्या धावफलकावरती. पुन्हा एकदा आता मात्र सुरेख चेंडू जातोय निर्धाव. तर या ठिकाणी सागर पाटील सर यांचं इथे आगमन होतंय. आमच्या मंडळासाठी वेळोवेळी सहकार्य करणारे सागर पाटील सर यांचं इथे आगमन होतंय. कमिटीच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आपल्या वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी आपलं सहकार्य मोलाचं होतं, त्यासाठी आपलं आम्ही आभार व्यक्त करतोय. 8 चेंडू आणि 3 धावा असं समीकरण. गोलंदाजी मार्गावरती सूरज, फलंदाजी मार्गावरती आपल्याला पाहायला मिळतोय ओमकार. पुढे मारण्याचा प्रयत्न, ओमकाराचा चेंडू मात्र जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेसाठी, एका धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या 36, 3 विकेटच्या मोबदल्यात आता नाममात्र 2 धावांची गरज असेल. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. आता मात्र विजय नक्कीच सोनाट संघाच्या बाजूने झुकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा झेलबाद. गोलंदाजीची फेकी जरी खराब असली तरी या ठिकाणी खराब फटका सुद्धा म्हणावे, पण पंच नो म्हणून घोषित करतायत, म्हणजेच अर्थातच या ठिकाणी 1 धाव निश्चित मिळेल. 9 चेंडूवरती 37 ही धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. नक्कीच या चेंडूवरती फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट, हा चेंडू असेल फ्री हिट, परंतु नाम मात्र एका धावेची गरज असेल, त्यामुळे फलंदाजांकडून मोठा फटका मारण्याची गरज नसेल. तर या ठिकाणी हलक्याचं तटून काढलेला हा चेंडू, या ठिकाणी 1 धाव
आणि नक्कीच या ठिकाणी सोनाट संघ विजय होऊन पुढच्या फेरीत प्रवेश करतोय. तर आमचे संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. थोड्या वेळाने आपला सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि सोनाट संघाचे विजय झाल्याबद्दल आम्ही खूप खूप अभिनंदन करतोय. पुढच्या फेरीत प्रवेश केला याबद्दल सुद्धा अभिनंदन आणि आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतोय. यानंतर होणारा सामना NKCC आहेर आणि हातलोट या दोन संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळेल आणि या सामन्याचं धावतं समालोचन करण्यासाठी मी साथी समालोचक मानस मनोरे सर यांना मी मायक्रोफोन सुपूर्द करेन. मी स्वतः राजेश पातळे थोड्या वेळासाठी सर्वांची रजा घेतोय. धन्यवाद. यानंतर होणारा सामना NKCC आहेर विरुद्ध हातलोट संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्याने फलंदाजीसाठी पाचारण केलंय ती NKCC आहेर संघाला. आता झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच सामनावीर ठरतोय सुरेशला विनंती असेल की आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन आपल्या मॅन ऑफ द मॅचचा किताब घेऊन जायचा आहे. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते तो आपल्याला दिला जाईल. तर सुरेश याला विनंती असेल की आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी येऊन घेऊन जायचा आहे. धन्यवाद. सागर पाटील साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच हे बक्षीस द्यायचं आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी बनला आहे सुरेश. अर्थातच ज्यांनी फार चांगला खेळ केला आपल्या संघाच्या विजयामध्ये. ज्या खेळाडूंनी मात्र इम्पॉर्टंट रोल त्या ठिकाणी दाखवला तो सुरेश बनतो या मॅचचा हिरो आणि मोरे साहेबांच्या शुभ हस्ते त्यांना मात्र मॅन ऑफ द मॅच हे बक्षीस या ठिकाणी नक्कीच दिलं जात आहे. चांगला खेळ राहिला सुरेश. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला बऱ्याचशा शुभेच्छा असतीलच. चला सलामीची जोडी पाठवा. फलंदाजी करणारी टीम आपल्याला विनंती असेल की सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवायची आहे. NKCC आहेर आणि त्यांच्या विरोधामध्ये हातलोट अशी मात्र ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. C ग्रुपची ही मॅच आहे आणि C ग्रुपमध्ये सेकंड मॅच आहे आजच्या सुपर संडे मधली. एका बाजूला NKCC आहेर आणि त्यांच्या विरोधामध्ये हातलोट. चला सलामीची जोडी लगेच पाठवा अन्यथा पेनल्टी दिली जाईल. जास्त वेळ आपण घेऊ नका. मगाशीच आम्ही सांगितलं आजच्या शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवसामध्ये टोटल 12 मॅचेसच्या आसपास मॅचेस आहेत आणि त्यामुळे आपण लगेच स्पीडअप ठेवायचा आहे. कोणत्याच खेळाडूला मात्र जास्त वेळ घेण्याची मुभा दिली जाणार नाही याची आपण नोंद घ्यायची आहे.
हातलोट संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेतला जाईल. बॅटिंग करण्याचं आमंत्रण NKCC आहिरी टीमला मात्र दिलं गेलं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने आपल्याला रवाना होताना पाहायला मिळते. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, पाहुण्यांचं आणि क्रिकेट खेळाडूंचं मी मानस मनोरे या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. केदारेश्वर क्रिकेट क्लब हरचंदी यांच्या माध्यमातून ऑर्गनाईज करण्यात आलेली केदारेश्वर चषक, केदारेश्वर महाकाली चषक 2025 सीझन 3 या स्पर्धेचा पर्व तिसरा आहे, सीझन 3 आहे आणि या सगळ्यांचं स्वागत असेल. 22 यार्ड क्रिकेट लाईव्ह यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे. जेवढे प्रेक्षक आमच्या समवेत लाईव्ह जोडले गेले आहेत त्या सगळ्यांचं देखील मी मनापासून स्वागत करतोय. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आपण करू शकता. याआधी राजेश सर यांचा आवाज आपण ऐकला, अतिशय चांगला आवाज, मराठीचा एक सुमधुर आवाज आणि चांगलं समालोचन ऐकलं. मी मानस मनोरे घेऊन जातो मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती आपण पहिलं षटक घेऊन पाहतोय पेवनच्या पहिल्या षटकामध्ये. यश पेवनचं पहिलं षटक घेऊन सलामीची जोडी आली आहे. मंगेश आणि त्यांच्या समवेत प्रदीप हे सलामीची जोडी. करूया गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू